क्या बात है सिद्धू, आज एकदम बन धन के. आज दौरा कुठे? अरे वहिनी वहिनी वहिनी, आता दुसऱ्या गोष्टींसाठी जागाच कुठे आपल्या डोक्यात. विषय आहे आता. तर भावनाला तुमची वहिनी करायचं असेल तर मेहनत तर घ्यावी लागणार. अरे बाप. हा, तसं सासूबाई आपल्या आधीपासूनच मैत्रीण आहेत. फक्त तिचे भाऊ यार, त्यांच्याशी जरा जास्तच पंगा घेतलाय वाटतं मी. ठीक आहे, एक एक करून सगळ्यांना माझ्या बाजूने आणतो की नाही बघायला. पण मला काय वाटतं, वहिनी सोडून बाकी सगळे पटकन याच्या बाजूला येतील. तुझ्या तर अरे मारतो कशाला? तू बघितलं नाही का वहिनी याच्याकडे कसं रागाने पाहतात ते? पाहू दे रे, पाहू दे. रागाने असो किंवा प्रेमाने पाहते ना, ते महत्वाचं. खरं बोलला बाई, खरं बोल. तिचा राग प्रेमात कन्वर्ट करतो की नाही. अरे भाई, ऑल दी बेस्ट. आमचे आशीर्वाद तुझ्या पाठीचे आहेत. बिंदास लढतो. चल सांभाळून. येस, एक नंबर अखीर होती. हो की नाही? म्हणून तुला सांगत होते जेव जेव, तर नाही. बरं आता वाढून आणू का थोडं? हो, नको नको का हो, खरंच नको. मला जरा घाई आहे आता. तुला नेहमीच जेवणासाठी थँक्स अ लॉट. खरंच खूप छान झालं होतं. आहे हो. म्हणजे खरं तर फक्त माझ्या एकटीचं काही कौतुक नाही हा. मीनाच्याच मदतीने सगळं केलं. खरं तर तिची जास्त मेहनत. जावई बापू, आत्ता ती कामात आहे, पण वेळ मिळाला तुम्हाला तर तिचं कौतुक करा, तिला छान वाटेल. शुअर. आणि ना अगं बाई, तुमची ओळख नाही ना करून दिली मी. जावई बापू, हा सिद्धू, म्हणजे सिद्धिराज गाडे पाटील. आपली सिंचन आहे ना, तिचा भाऊ. खरं तर तुमच्या लग्नाला आला होता तो, पण इतकी माणसं होती, ओळख करून द्यायचीच राहून गेली. काय म्हणतो बाई? सिद्धू, जावई येते, नमस्कार म्हण. नमस्कार नमस्कार. इट्स ओके. हाय. हाय. तसाच वाढ वाटतो, पण गुणी मुलगा आहे आमचा सिद्धू. सिंचनाचा भाऊ आहे तो, पण त्याआधी माझा मित्र आहे. मित्र काय म्हणता? बेस्ट फ्रेंड आहे, बेस्ट फ्रेंड. म्हणजे हे कसं काय? आहो, ती लॉंग स्टोरी आहे. निवांत कधीतरी सांगतो. दुखलं का? हो ना. अरे देवा, बघ तुला विचारायचंच राहून गेलं. तू डॉक्टरांकडे जाऊन आलास का? नाही हो अजून. बघ आहे का आता? चल मी घेऊन जाते तुला डॉक्टरकडे. नको 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 नको. तो माझा एक भाऊ आहे, भावेश. तो नेतोय मला. भावेश? सिंचनाने कधी कुठल्या भावेशचा उल्लेख नाही केला रे. ऍक्च्युली ताईचा आणि त्याचा पटत नाही हो. एकदम 36चा आकडा आहे, पण आपलं जुळतं ना सगळ्यांची. हो, तोच नेणार आहे म्हणून मला. घेऊन जातोय ना भाऊ तुला. मग तो चांगला मुलगा आहे, त्याला सांग मी कौतुक केलं म्हणून. खूपच चांगला आहे होतो. दिसायला देखणं आहे. आणि काय म्हणाला? नाही नाही, काय नाही काय नाही. तो आला असेल तर मी निघतो जरा. बरं बरं बरं, सांभाळून जा. हा, आणि डॉक्टर काय म्हणतात ते कळव मला. हो, कळवतो कळवतो. आई, सॉरी सॉरी. ठीक आहे ठीक आहे. हो, पण तुम्ही असे उभे का आहात? प्लीज बसा. हा, बसतो. तुमच्या त्या भावनाताई कुठे येतो? भावनाताई कदाचित खोलीत असेल. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. तुम्ही बसा, मी बघते. थँक्यू. ताई, हा सिद्धू बाहेर जे काही सांगत होता ते खरं आहे का हो? हो जानू, मिस्टर गाडे पाटलांनीच त्यांना मारलंय. काय? आणि कोण हा मिस्टर गाडे पाटील? तू कशी काय ओळखतेस त्याला? अगं, त्या दिवशी आनंदी हरवल्या होत्या, तेव्हा नाही का एक फोन आला मला. ऍक्च्युली ते झालं का, तुम्ही भावना ना? हो. ऍक्च्युली तुमची मुलगी माझ्यासोबत आहे. आनंदी तुमच्याकडे? हो हो.
रे देवा, म्हणजे हा सिद्धू तुझा पाठलाग करतोय, त्रास देतोय तुला? हो, मी मिस्टर गाडे पाटलांना त्यांना फक्त समज द्या असं म्हणाले होते, तर त्यांच्या माणसांनी इतकं मारलं त्यांना. बापरे ताई, हे सगळं खूप भयंकर आहे ग. तुला कळतंय का? हे म्हणजे ना, तू सुपारी दिल्यासारखं आहे. हे जानू, उगाच तू सुपारी वगैरे असं काही म्हणू नकोस हा. म्हणजे तू तसं सांगितलंस मला म्हणून मी असं म्हणाले. अगं नाही, मी फक्त त्यांना समज द्या असं म्हणाले होते. पण आता मला खूप टेन्शन आलंय. मी काय करू मला कळत नाहीये. पण मी सिंचना वहिनीला सांगू का? आता ही ताईशी जर बोलली तर मेलोय मी. नाही हा ताई, असं अजिबात काहीही करू नकोस. अगं सिंचना वहिनीला काय वाटेल जर तिला कळलं तिचा भाऊ हे असलं काहीतरी करतोय, आणि त्यात हरीश दादाला कळलं ना तर तोही भडकेल. ताई अगं, आत्ता कुठेतरी सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत, दोन्ही फॅमिलीज एकत्र आल्यात. तू जर हे सगळं घरी सांगून बसलीस ना, सगळी नाती पुन्हा खराब होतील, आणि ह्या सगळ्याचा जास्त त्रास हरीश दादा आणि सिंचना वहिनीला होईल ताई. पण जानू, मग मी काय करू आता? काय करावं? हां ताई, तू एक काम कर,